सर्वप्रथम सर्व रसिक जनांना माझा दुसऱ्या बारीचा शाहिरी मानात समुद्र मानात समुद्र मानात समुद्र। आणि सर्वप्रथम अमोलदादा सागवेकर वावे सुतारवाडी खास पोलादपूर वरून माझी बारी बघायला ते आलेले आहेत आणि त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे। तर नाच मंडळातर्फे धन्यवाद। तसंच कार्यक्रम बघण्यासाठी पॅड मास्टर स्वप्नीलजी गुरव हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। तर त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानात समुद्र करते आणि माझ्या दुसऱ्या बारीला मी सुरुवात करते। आता बुवा भरपूर काय बोलून गेलेले आहेत, त्यांना काय काय बोलायचं होतं आणि मला माहिती आहे बुवा नेहमी तेच करतात। हा पहिल्या बारीला आले त्यांचं गण त्यांनी कधी घेतलं ते समजत नाही, त्यांनी स्तवन कधी घेतलं ते समजत नाही। असो त्यानंतर गवळणी किती 3 हा बुवांची नेहमीची एकच सवय एकावर एक जसं आता त्यांची जशी शरीर यष्टी आहे ना बुवांची त्याप्रमाणे आता बुवा एकदम काठी आहेत। बरोबर आहे की नाही? बघा तुमचा आवाज आला पाहिजे कशी बारी होणार एवढं लक्षात ठेवा। तुम्हाला थंडी वाजते, खाली बसलेली मंडळी थंडी वाजते, माणसाला माणसाची ऊब असते असं म्हणतात, तुम्ही चिकटून बसलेला आहे, थंडी वाजते नाही, स्वेटर घालून आलेला आहे। म्हणून काय म्हणायचंय बघा, जसं बुवा शर्टावर शर्ट घालून इथे येतात, हा आमदार लोकांसारखे टिळे वगैरे लावून येतात, तसं बुवा गवळणींमध्ये सुद्धा बुवा तेच करतात, एकावर एक। आता पहिल्या बारीत फक्त माझं एवढंच सांगायचं राहिलं की बुवा 3 गवळणी घेऊ नका, पण बुवानी शेवटी तेच केलं। असो बुवांना बोलायचं होतं, बुवा बोलून गेलेलं आहे। आता मला काय म्हणायचं, त्यानंतर बुवांचं प्रत्येक वाक्य संपलं ना की बुवा काय विचारतात, हाय की नाही बोलतात की नाही? ऐकलत ना? गण संपला, गणाचा विषय झाला, हाय की नाही? गवळणी संपली, गवळणीचं शास्त्र झाला, हाय की नाही? आओ बुवा तुम्हाला माहित आहे तुमचं हाय की नाही, आम्हाला कशाला विचारताय? बुवाच विसरून गेले त्यांचं हाय की नाही, बुवांना माहित नाही। बघा तुम्ही सांगा तिथं बुवांना जा आणि सांगा, तुम्हाला थंडी वाजते ना, तुमची थंडी मी आता उतरवते। हा आता रत्नाकर बुवा काय बोलून गेलेला आहे। त्यानंतर बुवा मध्येच काय म्हणाले, मी एकदा बारीला लागला ना, बुवा लागला ना नसतं ते, मी एकदा बारीला लागलो ना बुवा, शिकून घ्या। हा आता बुवा किती वयाने मोठे आहेत, बुवांचं लग्न झालंय, बुवांना मुलं सुद्धा आहेत। हा आणि तुम्हाला सांगितली पण या बाईचं अजून लग्न झालेलं नाहीये, मग ह्या बुवांचं लग्न झालंय, त्यांना पोरं आहेत, बुवा मला दुसरं काही बोलायचं नाही। तुम्ही एवढे मोठे शाहीर आहात आणि ते बोलताना एवढीशा चुका करतात, आमच्याकडून चूक झाली कारण आम्ही अजून लहान आहोत। बरोबर, बुवा माझ्यापेक्षा किती मोठे आहेत। त्यानंतर मधी गण घेताना काय म्हणतात, हा त्यांचे जे कीबोर्डवाले दादा इथे आहेत ते सुद्धा तिथे हसत होते, म्हणजे बुवा गण घेताना काय बोलत होते, मी गण गाते। आता मला सांगा गण गाते कोण बोलणार, बाई की पुरुष? बाई ना, म्हणजे मी बरोबर बोलले ना? बघून या नक्की बुवा तर कोण आहे ते। मला बुवांना काही बोलायचं नाही, बुवा जे इथं बोलून गेले बुवांना ते प्रत्युत्तर देते। हा बुवा तुम्हाला काही वाईट बोलायचं नाही। त्यानंतर बुवांनी मध्ये काहीतरी वाटतं एक गण घेतला, हे छान करते उत्सव आनंदात, तो आनंदान बुवा असं काय नाकात घेतली
बुवांना नाकात बोलायची सवय आहे. त्यांचा वरचा आवाज लागला नाही ना की बुवा नाकात घेतात. कसं हे छान करते आनंदान. बुवा काय चाललंय तुमचं? हा नेहमी बुवाचा वरचा आवाज लागला नाही की बुवानी नाकात जातात नेहमी. त्यानंतर बरीचशी गाणी आहेत जी बुवानी अजून भरपूर वेळा अशी घेतलेली आहे. आता बुवांची गवळण, बुवांची एक फेमस चाल ती असते, लेक निघाली मायेची. बघा बुवा काय बोलून गेले. आता त्यांचे पहिले शब्द व्यवस्थित ऐकले नाहीत का? तर बुवांच्या तीन तीन गवळणी असतात. नक्की त्यांच्या गवळणीची काठ द्यायची कोणती हा प्रश्न मोठा पडतो. हा तर बुवांनी ह्या गवळणीचा एक अंतर सुद्धा घेतला होता. त्यामुळे आपण ह्या गवळणीची काठ ठेवू. बघा बुवा काय बोलून गेले. पदर धरुनी कान्हा म्हणे, शेजारी चढतो हवाई दहीवर. मी बोलून गेले ना की मी आता रत्नाकर वरून बोलले, पण मी बुवा तुम्हाला नव्हते बोलले की मी काय बोलले होते, तू परत ना कर असं बोलायचं होतं. आणि बुवा येऊन शेवटी माझ्या नावावरती बोलले, हवाई दही हवाई दही हवाई दही. आता तुम्हाला किती हवाई दही ते मी पण बघते. हा इथेच आहे, इथेच आहे हवाई दही. बघा बुवांना काय म्हणायचंय. बुवा काय बोलून गेले, शेजारी चढतो हवाई दहीवर. बुवांच्या गवळणीची काठ देते, नीट लक्ष असू द्या. सोडीन पथ हातो हमट असा अडवतो वाटेवर. सोडीन पथ हातो हमट असा अडवतो वाटेवर. पाच जणीया बायकांनी, पाच जणीया बायकांनी लोणी फासलंच ओठावर. 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 सोडीन पाट खातो हमट साडवतो वाटेवर. सोडीन पाट खातो हमट साडवतो वाटेवर. पाच जणीया बायकांनी लोणी फासलंच ओठावर. पाच जणीया बायकांनी लोणी फासलंच ओठावर. पाच जणीया बायकांनी लोणी फासलंच ओठावर. पाच जणीया बायकांनी आणि म्हणून बुवांना काय म्हणायचं आहे, व्यर्थ बडबड उगाच करतो हा पार. शक्तीच्या आहे मी जातीवंत नार. समजू नका तुम्ही बुवा स्वतःला थोरा. गाऊन दाखव गाणी, गाऊन दाखवा गाणी, लावून सुराला सूर. बुवा इथे नाकात गायचं नाही. आणि म्हणून काय म्हणायचं, राजा राणीच्या जोडीला उगा पडाया मारू नको, इथे लावून दाखव सुरा. नाहीतर वैदही शेलार, नाहीतर मी वैदही शेलार. तुझा काढून जाईल धुर, नाहीतर वैदही शेलार. तुझा काढून जाईल धुर, नाहीतर वैदही शेलार. तुझा काढून जाईल धुर, नाहीतर वैदही शेलार. तुझा काढून जाईल धुर. उगा पडाया मारू नको, तिथे लावून दाखव सुर. उगा पडाया मारू नको, तिथे लावून दाखव सुर. नाहीतर वैदही शेलार. तुझा काढून जाईल धुर, नाहीतर वैदही शेलार. तुझा काढून जाईल धुर, नाहीतर वैदही शेलार. तुझा काढून जाईल धुर, नाहीतर वैदही शेलार. तुझा काढून जाईल धुर. बरं आता एक छोटासाच विषय जो बुवांनी गवळणीमध्ये गायला तो म्हणजे काय, माझ्या गवळणीची काठ दिली बुवानी. तर बुवाला काय म्हणायचं होतं, बुवा काय बोलले, त्या राधेने पप्पी दिली कान्हाच्याच ओठावर. बरोबर बुवा बोलले ना. आता मला बुवा तुम्ही सांगा, कुठल्या शास्त्रात हे लिहिलेलं आहे? हा गालावर देईल पप्पी मान्य करते, कारण राधा मोठी होती, श्रीकृष्ण लहान होता, आपण लहान बाळाला पप्पी देतो. आणि बुवा काय म्हणतात, राधेने काय
पप्पी दिली त्या कान्हाच्याच ओठावर. असो, पण बुवा मला हे काय पटलेलं नाहीये, ते फक्त तेवढं सांगितलं. आता बुवा जेव्हा बोलले ना की मी गण गाते, त्यावरून बघा बुवांना काय म्हणायचं आहे. मेहंदी कोट के बाद हम खेल रहते रम्मी. मेहंदी कोट खेळून झाला त्यानंतर बघा बुवांना काही बोलायचं नाही. मेहंदी कोट के बाद हम खेल रहे थे रम्मी. मेहंदी कोट के बाद हम खेल रहे थे रम्मी. मालूम था ये जोकर पक्का निकलेगा. मेहंदी कोट के बाद हम खेल रहे थे रम्मी. मालूम था ये जोकर पक्का निकलेगा. लेकिन ये नहीं मालूम था, लेकिन ये नहीं मालूम था ये छक्का निकलेगा. मेहंदी कोट आपण खेळतो माहितीये, पत्ते असतात, पत्त्यामध्ये जोकर छक्का एक्का असं माहितीये ना. बुवा त्यातला छक्का, नाही तर बुवांना काहीतरी वेगळं वाटतं. बघा त्यानंतर बुवांचा आता फेमस विषय निघाला, तो म्हणजे शेलार लीला. नेहमी घेतात ना प्रत्येक बारी. चालते होते. सांगू का तुला काय हाय माझ्या मनात, सांगू का तुला काय हाय माझ्या मनात. लवकरावं वाटतंय ग याला म्हातारपणात. ही चाल आहे ना, तर कोण वाटेल त्यांना बोले परत. तर बुवा काय म्हणाले, खरं सांगतोय रत्नाकर हा सजवतो शेलार नीला. शेलार नीला म्हणजे निळा समुद्र आहे, रत्नाकर म्हणजे समुद्र तो निळा आहे, वरती शेला पांघरलेला, असं बुवांना बोलायचं आहे. आता बघा असं बुवांना बोलायचं आहे. आणि बुवांना जे बुवांनी हे घेतलं ना छोटस गाणं काट, त्याला बुवा काट कशी देते त्याकडे नीट लक्ष असू. बघा काय म्हणायचंय. खरं सांगते बघा आहे निळा सागर. आता रत्नाकर म्हणजे काय, सागर समुद्र. खरं सांगते बघा आहे निळा सागर. येते जेव्हा तिला आठवर, येते जेव्हा तिला आठवर. आता बघा आधी सांगते, दोन मैत्रिणी आहेत आणि एका मैत्रिणीला माहित नाही की समुद्र म्हणजे काय असतो. म्हणजे पहिल्यांदाच बघणार आहे तिच्या आयुष्यात की समुद्र म्हणजे काय असतो. तर ती जी दुसरी मैत्रीण आहे जिला माहिती आहे की समुद्र कसा असतो, किती विशाल असतो किंवा कसा दिसतो, तर ती त्या मैत्रिणीला घेऊन गेले समुद्र बघायला. त्या मैत्रिणीला सोबत घेऊन गेले आणि मग ती काय सांगते तिला, खरं सांगते बघा आहे निळा सागर. ज्या मैत्रिणीला माहिती आहे की समुद्र काय असतो ती त्या दुसऱ्या मैत्रिणीला सांगते. तिथं घेऊन गेले त्या बीचवर. खरं सांगते बघा आहे निळा सागर. येते जेव्हा ती लाटवर, समुद्राला लाट येते, भरती येते, बरोबर. येते जेव्हा ती लाटवर, येते जेव्हा ती लाटवर. हा ग तो रत्नाकर. आता रत्नाकर म्हणजे काय, समुद्र. मग ती सांगते हा ग तो रत्नाकर. त्या समुद्राकडे बोट दाखवते आणि ती सांगते की हा ग तो रत्नाकर, हा ग तो रत्नाकर. बघा बुवा तुम्हाला काही बोलायचं नाहीये. येते जेव्हा तिला आठवर, हा ग तो रत्नाकर. 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 तर सांगते बघा आहे निळा सागर. तर सांगते बघा आहे निळा सागर. येते जेव्हा तिला आठवर, हा ग तो रत्नाकर. येते जेव्हा तिला आठवर, हा ग तो रत्नाकर. येते जेव्हा तिला आठवर,
कधी मी चिडणार नाही, तुमच्या वाणी कधी मी चिडणार नाही. ओ रत्नाकर हसमुख हा चेहरा कधी रडणार नाही, तुझ्या वाणी कधी मी चिडणार नाही, हसमुख हा चेहरा कधी रडणार नाही. बऱ्याच दिवसांनी भेटलात तुम्ही मला, बऱ्याच दिवसांनी भेटलात तुम्ही मला वारी, आणि म्हणून आज मी तुम्हाला इथे सोडणार. आणि म्हणून काय म्हणायचंय, सांभाळ घसरल पाय ग, भाई तुझं धोक्याचं हाय ग, चढवणी शक्तीचा साज, बघा बारीला आले मी आज, चढवणी शक्तीचा साज, बघा बारीला आले मी आज. या रत्नाकर बुवांची दुसऱ्या बारीत मोडणार आहे मी ताज, या रत्नाकर बुवांची दुसऱ्या बारीत मोडणार आहे मी ताज, या रत्नाकर बुवांची दुसऱ्या बारीत मोडणार आहे मी ताज, या रत्नाकर बुवांची दुसऱ्या बारीत मोडणार आहे मी ताज. बघा दुसऱ्या बारीचं पद घेते येणार आहे, पण आधी ऐका. नाही मनात विचार केला, कसा फसवून साऱ्याला गेला, वस्त्र पांघरुण रूप घडविला. नाही मनात विचार केला, कसा फसवून साऱ्याला गेला, वस्त्र पांघरुण रूप घडविला. बघ बघ मयाच वाड्याला, धरा धरा तुम्ही या वाड्याला, बघ बघ मयाच वाड्याला, धरा धरा तुम्ही या वाड्याला. विचार केला, कसा फसवून साऱ्याला गेला, वस्त्र पांघरुण रूप घडविला. सकाळच्या प्रहरी त्या नदीवारी गेले अंघोळी करायला, आईला देवी होती हो गारी, आला भगतीला धरायला. अत्याचार तो इंद्राने केला, ठेवला चंद्रदेवाला, अत्याचार तो इंद्राने केला, ठेवला चंद्रदेवाला. गेला गौतमाच्या त्या घराला, गेला गौतमाच्या त्या घराला. बघा बघा मयाच वाड्याला, धरा धरा तुम्ही या वाड्याला, धरा धरा तुम्ही या वाड्याला. बघा बघा
नव्हते पाप तिच्या मनात तुटले नात एका क्षणात त्या मूर्खाने केलाय घात लावले भांडण संसारात बघा गौतम ऋषीचा विषय आहे आणि जेव्हा इंद्रदेवाचा त्या अहिल्यावरती म्हणजे गौतम ऋषींची पत्नी त्या अहिल्यावरती त्या इंद्रदेवाचा डोळा असतो आणि चंद्रदेवाला इंद्रदेव सांगतात की तू थोड्या वेळासाठी गायब हो जेणेकरून मी गौतम ऋषीचं रूप धारण करून अहिल्याच्या वाड्यात शिरेन आणि कसं होतं चंद्रदेव थोड्या वेळासाठी गुप्त होतात गौतम ऋषीचं रूप धारण करून ते इंद्रदेव अहिल्याच्या वाड्यात येतात गौतम ऋषी त्यांना वाटतं की सकाळ झालेली आहे आणि म्हणून ते स्नान करण्यासाठी बाहेर पडतात की तो इंद्रदेव त्या अहिल्याच्या वाड्यात येतो आणि त्या अहिल्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून जेव्हा इंद्रदेव जो गौतम ऋषीचं रूप धारण करून आलेला असतो त्या अहिल्या देवी सोबत जेव्हा तो अतिप्रसंग करतो तेव्हा ते गौतम ऋषी बघतात आणि ते असं समजतात की अहिल्या ही इंद्रदेवासोबत आहे पण त्यांना हे माहित नसतं की इंद्रदेव अतिप्रसंग करण्यासाठी आलेला आहे आणि म्हणून न कळतात गौतम ऋषी त्या अहिल्याला शाप देतात की तू शिल्प बनून राहशील आणि त्या शिल्पाला जेव्हा रामाचा स्पर्श होतो तेव्हा ती अहिल्या पुन्हा एकदा प्रकट होते आणि म्हणून काय म्हणाले नव्हते पाप तिच्या मनात तुटले नात एका क्षणात त्या मूर्खाने केलाय घात लावले मांडण संसारात ऋषीला कपडीला अहिल्याला आवरे ऋषीला कपडीला अहिल्या देवीला शेवटी राम अवतार प्रगटला शेवटी राम अवतार प्रगटला बघा बघा मया जवळ्याला धरा धरा तुम्ही या वाड्याला बघा बघा मया जवळ्याला धरा धरा तुम्ही या वाड्याला मनात विचार केला बचन साऱ्यानं केला नाही मनात विचार केला त्याचा बचन साऱ्यानं केला वस्त्र पांगला रूप घडविला वस्त्र पांगला रूप घडविला मया जवाड्याला धरा धरा तुम्ही या वाड्याला मया जवाड्याला धरा धरा तुम्ही या वाड्याला मया जवाड्याला धरा धरा तुम्ही या बघा बघा मया वाड्याला म्हणजे आज जो वाड्यात आलेला आहे तो इंद्रदेव वाड्यात आलेला आहे दरा दरा तुम्ही या वाड्याला
मंडळ यांनी मला माझी कला सादर करण्याची संधी दिलेली आहे. तर आणि आपलं छानसं असं सुरेख असं बाप्पाचं मंदिर आहे, गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर यावरून एक छोटंसं गीत घेईन आणि माझी दुसरी बारी मी इथे संपवणार आहे. चाल आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. शब्दाकडे तुमचं नीट लक्ष असलं.
तर बघा अशा बाप्पाच्या चरणी नतमस्तक ठेवून मी माझी दुसरी बारी संपवत आहे.